गुड MC. माझे नाव जगताप बाळू, राहणार कोलतेवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. हा माझा स्वतःचा सरकीचा प्लॉट आहे. व्हिडिओ काढण्यामागचं एकच कारण आहे मित्रहो, लोक म्हणतात की काय खरं आहे जैविकचं, कशाचे रिझल्ट येतात आणि काय होतं. तर मित्रहो, मी स्वतः 7 जूनची या प्लॉटची लागवड आहे. ह्या प्लॉटला MC कंपनीचे सीड केअरने या प्लॉटला बीज प्रक्रिया केली आहे आपण लावते वेळेस. त्याच्यानंतर एक 22 ते 25 दिवसात मी खताचा एक डोस दिला आहे पहिला. त्या खतामध्ये मी 2 10-20च्या बॅग, हा प्लॉट 2 एकरचा आहे, आणि 2 ग्रॅन्युल्स म्हणजे 4-4 किलोचे MC कंपनीचे, ते मिक्स करून मी स्वतः मी खत टाकलेलं आहे माझ्या हाताने. आणि त्याच्यानंतर एक 7-8-10 दिवसाच्या, त्याच्यानंतर 1 महिने 7-8-10 दिवसांनी एक फवारणी केली. फवारणी करीत असताना मी आपल्या MC कंपनीचे ॲग्रो ग्रोथ बूस्टर 80 ml, प्लांट केअर 40 ml, तुळसी 10 थेंब 20 लिटरच्या पंपासाठी टाकलेले आहेत, आणि ॲक्टिवेटर 25 ते 30 ml, 25-25, 30, 25-30, 25-30. मित्र हो, 1 महिना 10 दिवस आज या प्लॉटला कंप्लीट झालेले आहेत. तरी हा प्लॉट आज कंडिशनला ह्या स्टेपला आहे. तर हो, कालच मी डबल औषध फवारण्यासाठी आणलेले आहेत अजून MC कंपनीचे. शेतामध्ये स्वतः बघायला आल्यानंतर सरकीवर अजून कुठलाही अटॅक आलेला नाही आहे, त्याच्यामुळं फवारणीची आवश्यकता नाही. तर शेजारीच जे केमिकलनी जे आपली सहज हमेशाला जसं लावतो तशी लागवड केली आहे. मित्र पलीकडंच प्लॉट आहे, रस्त्याच्या पलीकडूनच. फवारणी केली का नाही मला काही सांगता येणार नाही, पण मित्र 2-4 दिवस मागं पुढं लागवड आहे फक्त. इतका फरक पडलेला आहे मित्र. झाड जवळपास मांड्याला लागत आहे, विशेष म्हणजे पाती पण लागली झाडाला. शेजारीच प्लॉट आहे, अजून 4-4, 5-5 पानावर आहे आताशी. तर बघू शकता, हा 2 एकरचा प्लॉट आहे आपला. लोक म्हणतात बूस्टरचं, ॲक्टिवेटरचं त्याचं काय खरं आहे, पण मित्र स्वतः रिझल्ट घेतल्याशिवाय, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण लोकाला बी काही सांगू शकत नाही. स्वतः अगोदर वापर करा, नंतर दुसऱ्याला सांगायला आपल्याला सोपं जातं, किंवा आपल्याला प्रूफली दाखविता येते. थँक्यू मित्र. गुड MC.